आता पैठणीचा खेळ कोण जिंकणार पैठणी आत्ता ठरणार। खेळ त्यासाठी अत्यंत साधा आणि सोपा। एका वेळेला एक चेंडू उचलायचा, पण चालत असताना कोणत्याही दुसऱ्या चेंडूला जर स्पर्श झाला तर तो चेंडू बाद होणार। त्यामुळे इतर चेंडूंना स्पर्श न होता एका वेळेला एक चेंडू उचलून समोर असलेल्या त्या परडीमध्ये ठेवायचा आहे। वहिनी, तुमच्यासाठी रंग आहे गुलाबी आणि तुमच्यासाठी रंग आहे हिरवा। सर्वात आधी 10 चेंडू त्या समोर असलेल्या परडीमध्ये गोळा करण्यात ज्या वहिनी यशस्वी ठरणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3। निकाल आपल्या समोर। दोन्ही रंगाचे चेंडू 10-10 होते। सगळ्यात आधी खेळ पूर्ण करणं हे महत्त्वाचं होतं आणि जे झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं। उपविजेत्या ठरल्या देसाई वहिनी, त्यांना झी मराठीकडून ही भेट। पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं आपण बघणार आहोत वहिनींचा आतापर्यंतचा प्रवास। महाबळेश्वर मधल्या एका खेड्यात हलाखीत बालपण गेलेल्या कदम वहिनींनी वेळ पडली म्हणून आपले दागिने देखील गहाण ठेवून संपूर्ण कुटुंबाला भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात आणलं। जबाबदारीची ही जाणीव केवळ घरापुरतीच मर्यादित न ठेवता एका स्थानिक महिला संघाद्वारे आपल्यासारख्या अनेक महिलांचं त्या समर्थपणे नेतृत्व करत आहेत। एवढंच नव्हे तर त्यांनी एक महिला बचत गटही स्थापन केला आहे। पॅराशूट ॲडव्हान्सला कदम वहिनींच्या या प्रगतिशील प्रवासावर सार्थ अभिमान आहे, कारण सुंदर आहे वाढणं। आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या कदम वहिनी। कदम वहिनींना वामनरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ। आजच्या होम मिनिस्टरना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचे साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सचा हा भाग आता इथे संपतो आहे। पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात। नमस्कार।